नमस्कार, मी स्वप्नील सूर्यवंशी. झूम ऑन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया दिवसभराच्या महत्त्वाच्या बातम्या. आंबेगाव तालुक्यातील नांडेवाडी येथील श्री भैरवनाथ महाराज यात्रोत्सवानिमित्त बैलगाडा घाटास महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्या सोबत भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी भेट दिली. यावेळी बोलताना बाळासाहेब बेंडे म्हणाले की शिवाजी आढळराव यांनी लांडेवाडी येथे दर रविवारी जनता दरबारातून सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावलेत. तसेच आढळराव म्हणाले की बैलगाडा शर्यत चालू करण्याचं श्रेय विनाकारण विरोधकांनी घेऊ नये. याचं सर्व श्रेय गाडा मालक आणि गाडा शौकीन यांचं आहे. लांडेवाडी येथील बैलगाडा घाटासाठी प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलरीची ग्रामस्थांची मागणी आहे. ही मागणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विवेक वळसे पाटील यांनी पूर्ण करावी अशी अपेक्षा देखील यावेळी आढळरावांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात आमचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल साबळे यांनी घेतलेला आढावा पाहूयात. बैलगाडा शर्यत महाराष्ट्रामध्ये लांडेवाडी या ठिकाणी भरली होती. आताच आमच्या सोबत उपस्थित असलेले आमचे सगळे सहकारी, त्यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आदरणीय विवेक वळसे पाटील, संजयराव बानखेले, संतोषजी डोके, अशोकराव थोरात, गिरवलीचे सरपंच आमचे सहकारी संतोषजी आणि सर्व सन्माननीय बंधू आणि भगिनींनो, इतक्या रखरखत्या उन्हामध्ये सुद्धा मोठ्या संख्येने आपण इथे उपस्थित आहात. आमच्या ग्रामस्थांनी थोडीफार व्यवस्था केलेली आपल्या सावलीची, पण मी आपल्याला आवर्जून सांगेन की नुसतं बैलगाडा घाटासाठी माझ्या ग्रामस्थांनी खूप मेहनत घेतली. कोरोना काळामध्ये सगळं काही बंद असताना हा अतिशय चांगला आणि भव्य दिव्य बैलगाडा घाट बांधला. त्यानंतर आपले खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांनी एक 10 लाख रुपयाचा निधी टाकला. डीपीडीसीच्या माध्यमातून सुद्धा आम्ही काही निधी टाकला आणि ज्या पद्धतीने घाट उभा राहिला, आता फक्त अडचण फक्त उन्हाची आहे. मी आता आमचे इंजिनियर आमच्या गावचे उभे साहेब यांच्याशी बोलत होतो. हे सगळं जर पत्राशेड कायमस्वरूपी जर बंद करायचं असेल तर किती खर्च येतो ते बघा. त्याप्रमाणे मी विवेक पाटलांना सांगू तेवढा खर्च जिल्हा परिषद मी आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने येथे उपस्थित असलेल्या सर्व बैलगाडा मालकांचं मनपूर्वक स्वागत करतो. मी खरं म्हणजे प्रचारामध्ये केले असतील ते या आपल्या दोन्ही नेते मंडळींनीच केलेले आहे. आज दादांच्या रूपाने गेले 20 वर्ष, जरी दादा 15 वर्ष खासदार होते आणि गेल्या 5 वर्षात जरी खासदार असले तरी माजी खासदार म्हणून काही दादा कधी मिळवले नाही, तर दादांना सगळ्यांनी खासदार म्हणूनच संबोधलेलं आहे. आणि प्रत्येक सामान्य शेतकऱ्याच्या कुठल्याही अडचणी असतील आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. जसं मनसरनाथ साहेब रविवारी सर्व शेतकऱ्यांचे किंवा मतदारांचे प्रश्न सोडवत असतात. दादांकडे जरी गेल्या 5 वर्षात सत्ता नसली किंवा कुठलाही पद नसलं तरी दादांनी सामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून प्रत्येक माणसाला जनता दरबार भरून लांडेवाडीमध्ये प्रश्न सोडवण्याचं काम केलेलं आहे. आणि ज्यावेळेस पहिल्या वेळेस या बैलगाडा उत्सवाला परवानगी मिळाली, त्याच्यानंतर पहिली यात्रा जी भरली त्यावेळेस हा जो भव्य दिव्य असा घाट तयार झालेला आहे, या घाटातच पहिली यात्रा दादांनी बनवली आणि एक आदर्श असा यात्रा कशी असते हे संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे.